नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील साकुर्डी या गावच्या ठिकाणी आणि आपल्या सर्वांचं विश्वकर्मा डिबरा युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बन्सल कंपनीच्या जम्बो थ्रेशरचा रिव्ह्यू घेणार आहोत। हे जे शेतकरी आहेत, शेतकरी बंधू, त्यांनी गेल्या वर्षी 2023 मध्ये हे मशीन खरेदी केलेलं होतं आणि अतिशय जोरदार धंदा यांनी केलेला आहे। तर त्यांच्याकडूनच आपण माहिती घेऊया। नमस्कार साहेब। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। मंथन दत्तात्रय कदम, राहणार साकुर्डी, तालुका कराड, जिल्हा सातारा। बरं, हे मशीन तुम्ही कधी घेतलेलं होतं? हे मशीन घेऊन एक वर्ष झालं। बरं, याला ऑपरेट करायला ट्रॅक्टर कोणता वापरता तुम्ही? त्याला न्यू हॉलंड वापरतो, 3650 HP 50 HP ट्रॅक्टर वापरता। अच्छा अच्छा, ठीक आहे। मग कसं तुम्हाला पहिलं तुमच्या साध्या मशीन किती पोत्याचा धंदा व्हायचा आणि आता किती व्हायला लागला? पहिली जुनी मशीन तेव्हा 300-350 पोत्यापर्यंत जायचं, पण ही मशीन घेतल्यापासून बाहेरची इकडचे तिकडचे गिराईक जास्त वाढलं आमचं। बरं, भागात वगैरे चांगली चालली मशीन। म्हणजे 5-6 गावात तुमचं चालतंय? 4-5 गावात चांगली चालली। सरासरी किती आता? 1500 पोती तुम्ही सांगितलेलं काहीतरी? किती पोती झाली सरासरी? सरासरी 1000-1500 तुम्ही केलेले। बरं, ज्वारीमध्ये याचा रिझल्ट कसा आलेला आहे? ज्वारीमध्ये सगळ्यात चांगलं, एकदम शुभ्र ज्वारी पडलेली, एकदम पांढरी शुभ्र अशी। बोंड वगैरे येणं काही नाही, आपल्याकडे व्हिडिओ आहेत ते म्हटले तरी। बरं, आणि फुटळ होणे, दाना उडवणे सुद्धा नाही। इतकं मोठं मशीन आहे म्हटल्यानंतर बरेच शेतकरी घाबरतात की दाणे उडवत असेल मशीन, दाणं फोडत असेल, तर तशी काय तक्रार तुम्हाला आली का? अजिबात तक्रार काही सुद्धा तशी नाही। बरं, आहे असं शुभ रुपये एवढंच किंवा ऍडजस्ट करायला थोडं ऍडजस्ट करावं लागतं थोडं ज्वारीला। ज्वारीसाठी वाय चाळ थोडं उचलल्यावर काही अजिबात पुढं सुद्धा उडत नाही, काही नाही। अच्छा, मग भात सुद्धा तुम्ही याच्यामध्ये केलेलं आहे? भात केलेलं होतं। बरं, ठीक आहे। सोयाबीन मध्ये जसं म्हणजे अडचण येत होती की मोठ्या व्हरायटीचे सोयाबीनच्या जाती आजकाल आपल्या भागामध्ये यायला लागले, 992 साध्या मशीनला प्रॉब्लेम येत होता। आता हे फुले संगम वगैरे ह्या व्हरायटीचं सोयाबीन याच्यामध्ये कशा प्रकारे कसलंही तुमचं मोठं असले तरी त्या व्यवस्थितरित्या लय 13-14 वर जास्त जर ओला असलं तर 13-14 वर चालवायला लागते, आणि वाळका असलं तर 11-12। बरं, हे टोकरी वगैरे हे जे इतकं काय काय कंपनीने दिलेलं आहे, तर ह्याचा काय तुम्हाला म्हणजे मेंटेनन्स साठी वगैरे काय असं वाटलं का की बाबा ही यंत्रणा वाढली म्हणून मेंटेनन्स वाढला, असं काय? मेंटेनन्स काही नाही, मेंटेनन्स वाढायचा काही विषयच नाही आहे। असं उलट आमचं कसं त्या ह्याला तास लागायचा, ती ही एक 15-20 मिनिटातच निघते। अच्छा, त्या मशीन निघून जाते आणि शेतकऱ्यांसुद्धा वेळ वाचतो एकदम। बरोबर, म्हणजे आजकाल शेतकऱ्याकडे सुद्धा वेळ कमी आहे, पाऊस वगैरे। शेतकरी मशीन ही शक्यतो हेच नेते। अच्छा, बारक म्हणजे ज्यांची जास्त महिने असेल, जास्त 40 पोते आहे का नाही, ते आपण सांगेल ते दिवस थांबते, 2 दिवसानं म्हटलं तरी काढून म्हणते तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा सांगा। अरे वा, म्हणजे इतकी चांगली क्वालिटी असल्याशिवाय 2 दिवस वगैरे थांबणार नाही। आणि मग इतर आता कॉम्पिटिशन भरपूर असेल तुम्हाला, 8-10 मशीनचं तुम्ही आता 5-6 गावात काम करताय म्हणलं तर 10-15 मशीन मध्ये तुमचं हे एक चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स आहे म्हणा। भागात आमच्या पूर्णपणे मशीन चालते चांगली। अच्छा, पुरे भागात एका वर्षी म्हणजे आता तुमचा काय अंदाज? गेल्या वर्षीचं काम बघून यंदा तुम्हाला कामात वाढ होईल असं वाटतंय? वाढ 100% भागात पुरेपूर। आता तर आम्ही गावातच हे करत होतो। बरं, आता इथून पुढे म्हणजे भागात पूर्ण भागात नाव झालेलं आहे, भागात नाव झाले। तर ठीक आहे, एकंदरीत तुम्ही याबद्दल समाधानी आहेत ना? पुरेपूर समाधानी। आणि यात आणखी सिस्टीम आहे, डायरेक्ट आपण ट्रॅक्टरात म्हणलं तरी भरू शकतो वगैरे, अशी सिस्टीम असली शेतकऱ्यांचा एकदम पूर्ण ताप वाचतोय। हमाल डायरेक्ट ट्रॅक्टर शेजारी लावते। बरोबर, महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही याच्याबद्दल काय सल्ला द्या? आहे अशी तुम्ही म्हणजे पुरेपूर सगळ्या सोयीयुक्त घ्यायची असेल तर बन्सल कंपनीचीच। जीत ॲग्रो बद्दल तुमचं काय मत आहे? सर्व्हिस वगैरे व्यवस्थित वेळेवर, काही तसं म्हणजे प्रॉब्लेम काही सुद्धा। नवीन होता धंद्यामध्ये, नवीन होता, नवीन टेक्नॉलॉजी होती, तर त्यांनी तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली का? पुरेपूर माहिती दिली। त्या इथं आल्यानंतर आम्हाला काही करायला लागलेलं नाही, आहे असं सेटिंग वगैरे करून दिले जागे। तर अशा प्रकारे बन्सलच्या जम्बो थ्रेशरचा आपण रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे। आणि तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसं याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल विश्वकर्मा डिबरा युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं
या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. बहुत धन्यवाद. किसान भाइयों, अगर आप भी एक अच्छा और बढ़िया थ्रेशर ढूंढ रहे हैं तो बासर कंपनी का लेकर आइए आपके लिए सबसे बढ़िया जंबो मॉडल. अगर आप लेना चाहते हैं तो जीत एग्रो के नंबर हैं और बासल कंपनी के नंबर हैं, आपको स्क्रीन पे मिल रहे हैं. इन पर बात कर आप बासल कंपनी का जंबो मॉडल थ्रेशर ले सकते हैं. वीडियो कैसी लगी जरूर बताएं, चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.